सो नमस्कार गाईस. जस्ट मानगावला थांबलो होतो, थोडा रिफ्रेशमेंट ब्रेकफास्ट सकाळपासून काय खाल्ला नव्हता, तर जस्ट खाऊन घेतलं आहे. ऊन जबरदस्त आले. आता मानगाव स्टेशन आहे. हे मानगाव स्टेशन आहे, जर दिसत असेल तर. मानगावचं स्टेशनच्या बाजूलाच मस्त रेस्टॉरंट भेटलं मला. तर मानगावचं स्टेशनच्या बाजूलाच मस्त रेस्टॉरंट भेटलं, तर नाश्ता करून घेतला. आता टार्गेट आहे की डायरेक्ट गणपतीपुळ्यालाच भूक लागली तर जेवण करून घेऊया, मधीत कुठे थांबायचं नको परत. अजून जवळपास 3 तास 50 मिनटं दाखवत आहेत मला इथून. तर मस्त होता हॉटेल, मस्त होता, फॅमिली वाईब एक्झॅक्ट. आणि मानगाव स्टेशनवरनं पण येत असाल तरी अगदी बाजूलाच आहे. स्टेशनच्या बाहेर आल्या तर हे प्रॉपर शहरामध्ये शिरलो आहे आम्ही आता. मानगाव थोडा ट्रॅफिक एक्सपेक्टेड आहे इकडे. हे बघा कोकण रेल्वेचे ब्रिज, हे बघून काय आठवतंय? हां, ये ब्रिज जो आहे मूवीमध्ये आपला नवरा माझा नवसाच्या, त्या मूवीमध्ये पण दाखवलेला आहे. आणि रस्ता पण जुनाच आहे तो, डांबरीवाला. इथून नवीन रस्ता झाले आहे. सगळीकडे डोंगर डोंगर डोंगर, किनाऱ्यावरती समुद्र. मस्तपैकी निसर्गाने चांगल्यापैकी ॲडव्हान्टेज दिले आहे महाराष्ट्राला. ते मला वाटते गव्हर्मेंटनी पूर्ण ह्याला युटिलाइज केलं पाहिजे टुरिझम सेक्टरला प्रमोट करण्यासाठी. आणि पहिला पाऊल म्हणजे त्याच्यातला हा जो रस्ता बनवला आहे तो. पहिला लोक जर गोव्याला जायचं असेल किंवा कोकणात जायचं असेल तर रूट तो कोल्हापूर मार्गी, पुणे कोल्हापूर मार्गीच घ्यायचे, कारण तो रूट चांगला होता. हा रूट एवढा खास नव्हता, एकदम खराब होता. पण असल्या रूट बनल्याने तो एक ॲडव्हान्टेज येतो कुठल्या पण स्टेटला. एक तर ट्रान्सपोर्टेशन चांगला होतो स्टेटचा, आणि दुसरा म्हणजे टुरिझम वाढतो, कारण
जे मेन सिटीज आहेत, मुंबई झाले, पुणे झाले, तिथून ह्या लोकेशनला, टुरिझम लोकेशनला येण्यासाठी कमी वेळ लागणार या चांगल्या रोड्समुळे. आणि मी इंडियन रोड्समध्ये कमी बघतो ही गोष्ट. म्हणजे आता फॉरेनला तर गेलो नाही स्वतः, पण टी व्हीमध्ये किंवा यूट्यूबवरती मी दुसरे यूट्यूबर्सला, फॉरेनचे यूट्यूबर्सला फॉलो जेव्हा करतो, तेव्हा ते लोक जेव्हा फॉरेनमध्ये बाईक्स वगैरे किंवा ट्रक वगैरे चालवतात, तेव्हा मी बघितलं आहे भरपूर असे कितीतरी किलोमीटर नंतर असे चांगले प्लाझास, सर्व्हिस सेंटर्स आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे बघा, हे म्हणत होतो मी, सडनली खड्डा जो येतो ना, कनेक्टर आहे तो छोटासा, पण असा लेवल नाही केलेला आहे, त्यामुळे सडनली तुमची बाईक खाली जाते अशी खड्ड्यात गेल्यासारखी. पण काय व्ह्यू आहे गाईस, सुपर व्ह्यू आहे. आता डोंगराचा व्ह्यू आहे. संध्याकाळी आम्ही सनसेट जो आहे तो आरेवारेचा व्ह्यू पॉईंटवरनं बघू असा विचार आहे माझा. ठीक आहे, हे बघा खाली गेला, हा परत वरती आला. हे प्रॉब्लेम आहे इकडे मधीच, तर जपून चाला. जर गाडीवरती तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तुम्ही कंट्रोल करू शकाल, तर ओके, तिकडे प्रॉब्लेम नाही. पण जर कंट्रोल नाही करू शकत तर थोडा आरामातच चालवा. बाईक एवढं नाही, बाईक सांभाळून घेते. बाईकचे सस्पेन्शन, टायर्स वगैरे मोठे असतात, सांभाळून घेते. पण जर ड्रायव्हर एकदम इनएक्सपिरियन्स असेल तर बाईक पण काही करू शकत नाही. पण स्कूटर जर तुम्ही घेऊन येत असाल, स्कूटी, तर त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर 3.5 तास दाखवते इथून. आम्ही पहिला विचार केलेला की माणगाव नंतर इथे चिपळूणला आम्ही लंचला थांबू. पण आता हे मस्त म्हैसूर मसाला डोसा खाल्लेला आहे आणि मस्त क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण त्याची चांगली होती. तर त्यामुळे असं पोट भरलेलं वाटतो आहे. आणि 3 तास तर नथिंग, आरामात मी काढेल. नाही काही नाही खाता. पुढे रस्त्याचं काम चालू आहे, परत डायव्हर्जन. हे मधीत डायव्हर्जन आहे इकडे, पण थोड्याच टप्प्यासाठी आहे. मधीत जसं कुठला गाव येतो तिकडे एकतरी 1 लेन रोड होतोय किंवा डायव्हर्जन येतोय.
जूनपर्यंत कंप्लीट होईल पूर्ण मुंबई गोवा हायवे. तर आता काय चालू आहे, आता चालू आहे एप्रिल. एका महिन्यामध्ये एवढं सगळं काम होईल वाटत नाही. खूप काम काय पेंडिंग आहे मधीत. करायचं असेल तर करू शकतात. करायचं असेल तर. वाव, लेफ्ट साईडला एवढा छान दिसतोय ना डोंगर. फक्त रस्ते पण तसेच असले असते तर थोडे नजाऱ्यावरती ध्यान दिलं असतं. थोडे बायकर्स दिसलेत मला जे राईडवर चालले. हे बघा, सुपर. काही म्हणा, हे सह्याद्री पर्वतच आहेत जे इथे एवढे सुंदर दिसत आहेत. तेच आम्हाला मदत करतात या क्षेत्रामध्ये, स्पेशली पाण्याचा पुरवठा करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल, अरे डोंगर कसं पाण्याचा पुरवठा करेल? आता जेव्हा ढग निर्माण होतात तेव्हा ढगाचं वजन वाढतो. जेव्हा ते ढगामध्ये पाणी असते, तर जेव्हा त्याची वजन वाढते तेव्हा ती जेव्हा त्याच्यामधनं पाऊस पडतो. वीर रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला वीर रेल्वे स्टेशन दिलं आहे, म्हणजे खाली जाऊन तिकडे जायचं आहे. वीर आलं, वीर. हां, तर मी कुठं होतो, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ढग थोडे हलके होतात पाऊस पडल्या. आता हलके झाले की ते पुढे जातात म्हणजे त्या एरियामधनं पुढे जातात. आता होतो काय, जेव्हा ते पुढे जातात तेव्हा हे डोंगर जे मोठे मोठे शिखर आहेत ह्यांचे, ते शिखर ते ढगांना अडवते, तिकडे स्टॉप करते. आणि ते क्लाउड जेव्हापर्यंत पूर्णपणे चांगल्यापैकी पाऊस तिकडे देत नाही आणि हलका होत नाही तेव्हापर्यंत हे डोंगर सोडत नाही त्यांना. म्हणजे त्या डोंगराला क्रॉस करू शकत नाहीत ते क्लाउड्स. रत्नागिरी सरळ, पणजी सरळ, आमपेठ लेफ्ट. आमपेठ गावाला, आमपेठ. तर तसं म्हणतोय मी, म्हणजे माझा असा लॉजिक म्हणता येणार नाही, पण तसं आहे ॲक्च्युली. जर तुम्ही बघा पाहिजे तरी, जर चूक असेल माझी काही तर तुम्ही सुधारू शकतात. मी काय असा क्लायमेट एक्सपर्ट की काय नाही, पण ढगांचं खूप महत्त्व आहे. हे डोंगरांचं खूप महत्त्व आहे चांगल्यापैकी पाऊस येण्यामध्ये. हां, पण याचं एक नुकसान पण आहे. या क्षेत्रांमध्ये एवढे पाऊस पडतो की क्षेत्रच पूर्ण डुबून जाते कधी. तर ते पण एक नुकसान आहे.
ते म्हणतात ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण फायद्याबरोबर येत नाही, काही ना काही नुकसान त्याच्यामध्ये असतोच. ते जेव्हा फायदा आणि नुकसान लेवल होतो तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. ते आहे. वा, राईट साईडला कोकण रेल्वे चालली आहे. मस्त बॅकग्राऊंडमध्ये डोंगर दिसता मस्त. कोकण रेल्वे चालली आहे म्हणजे कोकण रेल्वेची ट्रेन नाही. तुम्ही बोलाल अरे ट्रेन दिसत नाही, याला कुठनं दिसतोय. कोकण रेल्वेची लाईन चालली आहे. आता ही जी लाईन आहे ती सिंगल लाईन दिसते मला. हां, येस, इकडे जो आहे ना, इथे सिंगल लाईन आहे, म्हणजे हाय डबल लाईन, पण दुसरी लाईन जी आहे ती कुठनं तर लांबून असं जॉईन होते परत पुढे. आणि रत्नागिरी साईडला आणि डबल लाईन नाही आहे, कारण ती थोडी चॅलेंजिंग टेराईन आहे. तर तसा पण रस्ता काय ब्युटिफुल रस्ता आहे, काय ब्युटिफुल रस्ता आहे. सुपर. मला रेकॉर्डिंग पॉज करायचं आहे, थोडासा मेमरी सेव्ह करूया म्हणून, पण करताच येत नाही. एवढा चांगला, एवढा सुंदर म्हणजे हे नजारे बघता बघता असं वाटत नाही की एवढं होऊ नये. ऑब्विसली आता 9च वाजले, तर जस्ट ऊन सुरू झालेलं आहे. तर जसं जसं ऊन आपल्या शिखरावर येईल तसं तसं जाणवेल. ऑलमोस्ट 11-12 वाजता, पण त्यापर्यंत मला दाखवते की मी पोचून जाईल गणपतीपुळ्याला. बघूया, लेट्स सी. आणि बॅग पकडले लेफ्ट साईडला की लटकवले? नाही, लटकवले. आणि बॅगला होल्ड करून उभे होते, तर मी बोललो बॅगला पकडले एवढा वेळ. मिटिऑर आहे, मिटिऑर पण चांगलं आहे बाईक. जर तुम्ही अशा हायवेवर क्रूज करत असाल तर एक नंबर आहे. तुम्हाला एवढा फील नाही होणार त्याच्यामध्ये. बम्प तुमचे कम्फर्टमध्ये असतं तुम्ही. हा, फक्त पिलियन जो आहे त्याला समजेल, कारण पिलियनला एवढी स्पेस दिलेली नाही मिटिऑरमध्ये. तो थोडा जाणवेल, पण जो रायडर आहे त्याला सॉलिड कम्फर्ट आहे, सॉलिड. मी स्वतः राईड केलं आहे. पण मिटिऑर नाही घेण्याचं कारण मेन होता की मला मल्टीपर्पज बाईक पाहिजे होता, जे मला सिटीमध्ये पण वापरता येईल, ट्रॅफिकमध्ये मॅन्युअर करताना, आणि हायवेवरती पण वापरता येईल. तर आपला हे 350 क्लासिक ऐरावत हा मला कॉम्पॅटिबल वाटला, कारण दोन्ही बाईक मी मिटिऑर आणि क्लासिकला प्रॉपर या टायमाला, लास्ट बाईकसारखं नाही. लास्ट बाईकला मी घाईघाईमध्ये घेतलं आणि नंतर त्याची परफॉर्मन्स चांगली नव्हती, तर मला एक प्रकारचा हे झालं की अरे आम्ही ट्राय केलं पाहिजे होतं प्रॉपर. तर या टायमाला ही बाईक जे आहे ते मी समथिंग 300-400 किलोमीटर चालवले. त्यानंतर ही बाईक घेतली मी. तुम्ही बोलाल 300-400 किलोमीटर कसे? 300-400 किलोमीटर मी चालवले रेंट करून. ठीक आहे, ते पण क्लिअरिफाय करतो, नाही तर काही लोक असं 300-400 किलोमीटर चालवून म्हणजे कन्फ्युजन होतं. तर रेंट केलं होता माझ्या गावी. रेंट करून 300-400 किलोमीटर त्याला चालवलं, आणि त्याच्यामधनं मला हा ऐरावतचे मॉडेल्स चांगले वाटले, आणि मी सरळ जाऊन याला परचेस केला, क्लासिकला.
म्हणजे मी थोडंसं ह्याच्यामध्ये होतो, 50-50 म्हणतात ना, तसा होतो की कुठला घ्यायचा. मग मी विचार केला की चला यांना राईड करूनच बघू, तेव्हाच समजेल. आणि दोघांना मी सिटी ट्रॅफिक आणि असल्या हायवेवरती राईड केलेलं आहे, तर त्या हिशोबाने हां. पण जर ह्या हायवेवरती असला हायवेवरती राईड करायचं आहे तर तो म्हणजे रेग्युलरली तुम्ही हायवेवरतीच करतायत, कुठल्या गाव साईडला राहत आहेत तुम्ही, शहरामध्ये राहत नाहीत, तर तुम्ही डेफिनेटली मीटिओरसाठी जा, हिमालयनसाठी जा, काही इश्यू नाही. हां, काय मस्त डोंगराचं साईड आणि या साईडला नदी लहान, मस्त मस्त. मीटिओरसाठी जा. पण जर तुम्ही सिटी राईड पण करत असाल तर मीटिओर आणि हे कुठला काय बोलत होतो हे बघा नदी, सुपर्ब. हां, मीटिओर आणि हिमालयन जे आहे ते सिटी राईडमध्ये थोडासा कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे थोडासा डिफिकल्ट होईल आणि काय नाही. महाड सिटी लेफ्ट, रत्नागिरी सरळ, पणजी सरळ. महाडला पोचलो, महाडला. पण आम्ही महाडला बायपास करणार आहोत. हे ब्रिजवरनं लेफ्टला गेले तर महाडला येईल. ही राईड झाल्यावर आपल्या अजून एक राईड येणार आहे, ती जवळपास असणार, एवढे लांब नसणार आहे, आणि ती टोटली स्पिरिच्युअल राईड असणार आहे. स्पिरिच्युअल राईड म्हणजे आम्ही असं एन्जॉयमेंट म्हणून, ठीक आहे रायडिंग एन्जॉयमेंट आहे, बट असा व्ह्यू असा म्हणून नाही. एक टेम्पल टू टेम्पल विजिट करणार आहे आणि ते स्पिरिच्युअल असणार आहे. ती माझी इच्छा, ती जी राईड असणार आहे ती स्पिरिच्युअल राईड, ती माझी इच्छा नाही, ती माझी वडिलांची इच्छा होती, तर ते अर्धवट राहिलं, तर ते मी पूर्ण करायचं बघणार आहे. असं रस्ता असलं की मजा येते चालवायला. तुम्ही मग 500-600 किलोमीटर पण आरामात काढू शकता तसे, आणि कारमध्ये असलं तर 1000-2000 आरामात काढेल. रत्नागिरी सरळ, गांधारपेठ केव्स लेफ्ट साईड. काय रोड्स आहे, हे बघा केव्स. हो, तुम्हाला दिसत असेल तर बघा केव्स, हेच ते गांधारपेठ केव्स मला वाटते. लेणी म्हणतात ना याला. ट्रेक आहे पूर्ण, मला सीडी पण दिसत आहे, एकदम जवळ आहे, हायवेच्या बाजूलाच आहेत. काहीतरी आग लागली आहे मोठी समोर, पूर्ण धूर उठलाय.
कुठे लागली आहे काय दिसत नाही. भरपूर मोठी आग लागली आहे. ह्यांचं पण मधीत मधीत लक्ष ठेवावं लागतं. असे पेंटिंग वगैरे करत असतात. खूप मेहनत लागते बाबा. एवढ्या उन्हामध्ये असं काम करायचं हायवेवरती, ते पण खूप. महाड लेफ्ट, सॉरी महाड इकडे. रायगड फोर्टसाठी पण लेफ्ट. हा रत्नागिरी सगळं, रायगड फोर्ट आणि महाड इथे लेफ्टला. हो हो, रस्ता बघा यार, रस्ता सॉलिड रस्ता. रायगड फोर्ट लेफ्ट, महाड लेफ्ट, रत्नागिरी सरळ, महाड सिटी. हां लेफ्ट साईडला. आता महाड सिटीचा बोर्ड बघितला म्हणजे महाड ॲक्च्युअलमध्ये आला आता. महाडपासून 3 तास 10 मिनटं दाखवत आहेत मला. प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. लाईक कराल, सबस्क्राईब कराल, चांगले चांगले कमेंट्स कराल तर आम्हाला पण थोडंसं मनशांती होते की हां चला लोक एन्जॉय तरी करत आहेत. माझ्या कुठल्या कुठल्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज भेटले आहेत ॲज अ न्यू यूट्यूबर. पण सबस्क्रायबर मला त्या व्ह्यूजच्या हिशोबाने दिसत नाहीत आणि लाईक्स पण मला त्या व्ह्यूजच्या हिशोबात दिसत नाहीत. डोंगरांना कापून कापून बनवलेलं आहे. हा डोंगर थोडंसं डेंजरस वाटतोय, एकदम असं रस्त्यावर आल्यासारखं. पण याचे दगड बघून तर असं वाटत नाही की लँडस्लाईडवाला दगड आहे हा, पण काही सांगता येत नाही. ते सगळे मोस्टली पावसामध्ये याचे डेंजर जास्ती असतात. उन्हाळ्यामध्ये तर एकदम सुकलेले असतात ते. काय आलं, नांदगाव आला. नांदगाव आला आणि नांदगाव बरोबर स्पीड ब्रेकर पण आला. महाड खूप मोठा शहर आहे, अजून संपलेला नाही. MIDC महाड लेफ्ट साईड, रत्नागिरी सरळ, पणजी सरळ. खूप मोठा शहर. मला वाटलं छोटासा गाव असेल महाड म्हणजे. आहे गावच, पण गाव म्हणता येणार नाही यार, किती मोठा स्केलवरती आहे. गाव बोलू शकतो पण असं ठीकठाक डेव्हलप झालेलं आहे, असे काय गाव खेड्यासारखे नाही. तेच होतं
हे सगळ्या गोष्टी फिरल्यावरतीच समजते. घरी बसून एका जागेवर काही समजत नाही, काय कसं आहे, गाव कसं आहे, कसं काय बनलेलं आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याचे. ते सगळे जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघतात तेव्हा त्याची खरं अर्थ समजते, खरं त्याची व्हॅल्यू समजते. ते बघा कोणतरी मोठा टायरसारखं काहीतरी होतं, असं रस्त्यावर टाकलं आहे. तर रात्रीचं ते समजणार पण नाही. रत्नागिरी 167, पणजी 370. हो 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 हो. हा ब्रिज मस्त आलाय मध्ये. भोरघाट, मंदागड, रत्नागिरी, सरळ भोर, लेफ्ट. भोर आला. भोर नावाचं टनल पण आहे ना कोकण रेल्वेमध्ये. कोण रेग्युलर कोकण रेल्वेमध्ये जात असेल तर त्याला माहीत असणार, भोर नावाचा एक टनल पण आहे आणि भला लांब मोठा आहे तो. असं नाही की छोटासा टनल आहे. करबुदे मला माहिती आहे, करबुदे सर्वात मोठा टनल आहे. बट भोर नावाचा पण टनल आहे. कारण हे चिपळूणच्या अगोदर आणि चिपळूणच्या नंतर भरपूर टनल्स आहेत कोकण रेल्वेवरती. आणि मोठे मोठे टनल्स आहे, असे नाही की लहान लहान टनल्स आहेत. त्याच्यामधला एक भोर असं मला वाटतंय नाव आहे. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. आणि इकडे आजूबाजूला कुठं कोकण रेल्वे दिसत नाही, म्हणजे ऑब्विसली ते कुठेतरी टनलच्या आतमधून जात असणार. तर फी गेट 500 मीटर असे दिले. तर मग फी गेट म्हणजे टोल गेट. चिपळूण 74 किलोमीटर दाखवतोय. बट नितीन गडकरी जर म्हणाले की टोल असणार नाही, आता टोल असे कलेक्ट होणार नाही, डायरेक्ट काहीतरी सॅटेलाइट सिस्टम येतोय. तर हे काय सध्या माईट बी चालू नसेल. पण ठीक आहे, चांगलं असे चांगले रस्ते बनवणार असतील तर टोल तुम्ही घ्याच, काही हरकत नाही. रस्ते असे क्वालिटीचे बनवा, तुम्ही घ्या टोल, चालेल. खूप टाईम वाचतो, चांगली क्वालिटी आहे. हे काय पर्ले पोलादपूर खेड सरळ पार्लेजीचा फॅक्टरी आहे का पार्ले. अरे जा रे लवकर. पार्ले
पार्ले गाव आहे. पार्लेजी पार्लेजी विले पार्लेचं आठवण येतो मला. ते 3 तास राहिले इथून. पार्ले जी नावाचा गाव असं. पार्ले जी नाही, पार्ले गाव आहे. खेड 45 किलोमीटर. खेड आहे इथून 45 किलोमीटर. 45 किलोमीटर म्हणजे किती आले डोंबिवलीवरनं? अबाउट दादरपर्यंत सांगू शकतो. हां, दादरपर्यंत. दादर TT पर्यंत डोंबिवलीवरनं अबाउट तेवढा डिस्टन्स बाकी आहे खेडला. मी विचार करतो जर डोंबिवलीवरनं दादरला असे रस्ते असले आणि असे ट्रॅफिक म्हणजे या मात्रामध्ये ट्रॅफिक असली असती तर साधारण किती मिनटं लागला असतं आम्हाला. सध्या मला 1.5 तास लागतो तेवढा कवर करायला. आता बघू इकडे खेड कधी येतो त्या हिशोबाने बघू. चिपळूण 71 दाखवलं आहे. वा, लेफ्ट साईडला बघा मस्तपैकी नदी आणि एक कुठली तर ब्रिज दिसते मला. कोकण रेल्वे आहे का? नाही नाही नाही, कोकण रेल्वे नाही. पोलादपूर, लेफ्टला पोलादपूर, चराई फाटा. पोलादपूर आले बुवा, पोलादपूर. हे बघा, महाबळेश्वरला जायचं तरी पण इथे पोलादपूरवरनंच लेफ्ट घ्यायचा मला वाटते. हे असं दिले महाबळेश्वर लेफ्ट, पोलादपूर लेफ्ट, रत्नागिरी सर. हे जे रस्ता आहे, हा जो रस्ता आहे ब्रिजच्या खालनं जाणारा, मी एवढा वेळा बघितलं यूट्यूबमध्ये. आपले यूट्यूबर्स जे कोकणात जातात खूप वेळा हे दाखवतात रस्ता. मी कधी पण बघायचो आणि बोलायचं अरे हा कधीतरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आता तुम्ही बोलाल की ह्याच्यात काय एक्सपिरियन्स, ब्रिजच्या खालनं जाणारा रस्ता. अरे माझ्यासाठी तर नवीनच आहे ना. कसा वाटला? मस्त वाटला ना. बघा सटसटाट आम्ही पोलादपूरला क्रॉस करून टाकलं. नाहीतर पूर्ण पोलादपूर फिरून जावं लागायचं. काय लिहिलं याच्यावर? धीरे चले सुरक्षित चले.
अच्छा. $153 रत्नागिरी, पणजी 26. पणजी मी बघायला विसरलो, सॉरी. पण 153 रत्नागिरी दाखवते. आपल्या रत्नागिरीच्या अगोदरच आहे गणपतीपुळे. म्हणजे संगमेश्वरवरनं आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे, सॉरी राईट घ्यायचं आहे. हो हो, आता इथे गरम समजतोय. हा, थोडासा असा गरम हवा लागला. थोड्या डोंगरावर आहे, हाईटवर आहे, तर त्यामुळे पण असू शकतो. रस्ते बघा काळे काळे झालेत. हे काळे डांबर नाहीत, टायरचे निशाणी आहेत. ही गरम केवढी होते इकडे, किती तापट असते दिवसाला, दुपारच्या वेळेला, त्याचाही पुरावा आहे. कॉन्क्रीटचे रस्ते असल्यामुळे, आता कॉन्क्रीटचा रस्ता बघा, मी नंतर अगोदर बोललेलो की फायदा आणि नुकसान दोन्ही येतात, आणि तेव्हा त्याचा रिझल्ट लागतो. तर रिझल्ट लागला आहे काय की चांगले रस्ते, ऑल वेदर रस्ते, पावसात पण खराब होणार नाही कॉन्क्रीटवाले, स्मूथ रस्ता आहे. पण डिसएडवांटेज काय आहे याचा, की टायरसाठी खराब आहे, टायर टिकत नाही तिच्यावर. म्हणजे जर गरम असेल, स्पेशली आपल्या इंडियन मोसमासारखे, टायर टिकत नाही त्याच्यावर, टायर फाटतात गरम होऊन. तर म्हणून टायर चेक करणारे, जर तुम्ही जात असाल असल्या ट्रिपवरती आणि ज्यावरही कॉन्क्रीटचे रस्ते भरपूर आहेत, आजकाल तर कॉन्क्रीटीकरण सगळीकडे झाले ऑल ओव्हर इंडियामध्ये. लेफ्ट साईडला काय नजारा आहे यार, डोळेच हटत नाही त्याच्यावरनं. ठीक आहे, तर कॉन्क्रीटीकरण झालं सगळीकडे. तर माझं एक म्हणणं आहे की एक हे माकडे बघा, पूर्ण फॅमिली जाते, क्रॉस करते रस्ता. तर माझं एक म्हणणं आहे की एक मशीन येते, वायरलेस एअर इन्फ्लेटर, क्युबोचा वगैरे आहे, माझ्याकडे पण आहे. ते यासाठी ठेवले, रेग्युलरली हवा चेक करत जा. आता तुम्ही म्हणाल, जे नवीन आहेत ते म्हणाल की अरे हवा कशाला चेक करायची गरज आहे, रस्ते तर चांगले आहेत, टायर कुठे पंक्चर होणार आहे. टायर पंक्चर नाही होणार आहे, टायर जास्ती इन्फ्लेट होईल. वाव, काय नजारा आहे यार, काय नजारा आहे, सुपर. हां, तर टायर इन्फ्लेट होतात. टायर इन्फ्लेट म्हणजे गरम असल्यामुळे या रस्त्यामध्ये जास्ती टायरमध्ये हवा वाढते. तर टायरमध्ये हवा कमी ठेवा अगोदर तरी. जर 32 ठेवा म्हणजे एक तुमचा टायरचं रेकमेंडेशनपेक्षा 1 PSI कमी ठेवा, म्हणजे तुम्ही चालवता चालवता तुमची टायरची हवा ऑटोमॅटिक वाढणार आहे. मी सांगतो, मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. माझ्या दोन्ही टायरमध्ये 32, माझ्या पुढच्या टायरमध्ये 32 आणि पाठच्यामध्ये 36 असते. पण जेव्हा मी असल्या राईडवरती जाते तेव्हा 30, 31 आणि पाठच्यामध्ये 35, 34 ठेवतो. त्याचं हे कारण आहे की राईड जेव्हा माझी एक ठिकाणी मी पोचतो तेव्हा मी टायर चेक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये 1 ते 2 PSI असंच वाढलेले असतात लिटरली. मग हवा थोडी काढावं लागते, आणि जास्ती हवा आतमध्ये गेल्याने काय होणार, टायर फुटणार. तर इकडे डोंगर तोडण्याचं काम चालू आहे वरती, म्हणून ते बॅरिकेड लावले. त्यामुळे
पूर्ण घाटातला रस्ता आहे. इकडे इंजिन ब्रेक, नॉर्मल ब्रेक असं मारत मारत जावं. जास्ती काही दीड शाणावेटी करून काही इकडे जोरात चालवू नका, कारण सडन गाडीचा वेग वाढतो याच्यामध्ये. संगमेश्वर 106, संगमेश्वर. वाह, काय व्ह्यू आहे यार समोर. सुपर व्ह्यू आहे हा. बाय रोड येण्याचा हा एक फायदा आहे. कोकण रेल्वे चांगलं आहे, नजारा वगैरे चांगला आहे कोकण रेल्वेचा. पण चिपळूण 60, रत्नागिरी 148. तर पण कोकण रेल्वेचा एक प्रॉब्लेम आहे की तो असल्या चांगल्या नजाऱ्याच्या ठिकाणी टनल भरपूर वापरतो. आता ऑब्वियसली ते वेळ कमी करण्यासाठी केलेलं आहे टनल, तर सुविधाच आहे, तो काय डिसॲडव्हान्टेज नाही तो. पण माझं ते म्हणणं आहे की बाय रोड आला ना, तुम्हाला असल्या रस्ते अनुभवता मिळते. असले म्हणजे असले खराब रस्ते नाही म्हणत आहे मी, असले नजारेवाले. इकडे कनेक्टर मला वाटते लेवलच नाही केलं, इकडे काय टाकलेच नाही. ये बघा, ये बघा. हे तरी ठीक आहे. संगमेश्वरला गेलेलो तिकडे तर बापरे, सॉरी भीमाशंकर, संगमेश्वर कुठे भीमाशंकरला गेलेलो तिकडे तर बापरे, काय घाण रस्त्यात मधीत रस्त्यात शिल्लक नाही ठेवले. ठीक आहे, तुम्ही रिपेअर करताय, पण थोडासा तरी रस्ता ठेवा शिल्लक, आणि पार्टमध्ये रिपेअर करा. पहिला तो घाटवाला रस्ता आहे, पूर्ण खोल घाट आहे समोर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रस्ते असे ठेवणार, कैसा चलेगा. वाह, काय पॅरानॉमिक व्ह्यू आहे, सुपर. असं वाटतंय की दोन्ही हात असा मोकळे करून असे आमचे स्वागत करतायत. डोंगर असे पसरले आहेत ना त्यामुळे, आणि त्यामध्ये रस्ता बघा, वा काय रस्ता आहे. हा माझा पहिलाच राईड असेल ज्यामध्ये मी रस्त्याची एवढी प्रशंसा करतोय. नाहीतर आतापर्यंतचे रस्ते तर हे सांगायची गरज नाही. हा आला भोगाव बीके. हा मस्त गेला रस्त्याच्या साईडला, थोडा चित्रकारी. टनल हेड 1 किलोमीटर. अच्छा, म्हणजे हेच आहे का करबुदे? नाही, कुठलं आहे? करबुदे. हा, हेच आहे.
करबुदे टनल, करबुडे. आपण यूट्यूबवरती कितीपर्यंत बघत होतो, कधीपर्यंत मी बघत होतो. मस्त मस्त टनल आहे. 500 मीटर दिसतोय बाबा मला आता. हां, मस्त मस्त. पहिला एकच टनल होता, आता मला वाटते दोन्ही ओपन केले की नाही केले. हा ट्रक एवढा हळू का चाललाय? तो पण विचार करत चाललाय वाटते. जाऊ राईट साईड. हे तिच्या हो, हे असं होतं काहीतरी तिकडे ठेवा. आता समजलं हे ट्रक कशाला स्लो चाललंय. कळालं गाईस काय बाईकची वैशिष्ट्य. आपला ऐरावत कसं सांभाळून घेतो. तर पूर्ण अंधार आहे इकडे. हो हो, हा, अचानक अंधार अंधार झाला. लाईटी वगैरे नाहीत आता सध्या. आपले लाईट चालू करू, फ्लॅशर्स. पण मागणं येते तर नाही तर टाकायचं अंगावर. हो हो, पाणी पडते. थोडासा असा एकदम स्कॅरी वाटते आतमधनं. हे बघा, त्या साईडला जाण्याचा रस्ता मधीत मधीत. मोस्टली पुण्यासारखंच केलं आहे. पुण्याचा जो टनल आहे, फारसे कुठले टनल आहे यार पुण्याचे. पुण्याला जाताना जे भेटतात तसल्या टाईपच टनल केलेले आहेत. लाईटी आहेत पण अच्छा असं केलं फेस. ओके, थोडा हळूच चालू इकडे. एक तर लाईटी कमी आहे. असे काहीतरी ठेवले तरी भीती वाटते सडनली काय खाली वर यायचं. बोगदा संपला वाटते. समोर थोडा लाईट वाटते मला. लाईट दिसतोय. आता सडनली डोळ्याला फ्लॅश होईल, कारण अंधारामधनं आम्ही उजेडात जातोय. सडनली कॅमेरा पण तसाच कॅप्चर होईल. हां हां, बाहेर पडताना आपले सह्याद्री माउंटन्सनी वेलकम केल्या. राईट साईड, लेफ्ट साईड दोन्ही साईडला सह्याद्रीचे माउंटन्स आहेत. आपले फ्लॅशर ऑफ करू परत. अडीच तास राहिले, 2.5 तास. हा सिंगल रेन रस्ता आहे. थोडा सावध राहावं लागेल इकडे. काय असे ओव्हरटेक करतात हे बघा.
ते एकदम असं जवळनं लपून लपून येतात आणि सरळ ओव्हरटेक करतात. आता इकडे तर कोकण रेल्वे दिसण्याचा चान्सेस कमी आहे आम्हाला, मी शोधतोय. पण जेवढा मला डाऊट आहे तेवढं मला वाटते की कोकण रेल्वे जे आहे ते या लेफ्ट साईडला डोंगराच्या आतमधनं जाते आणि त्याचा टनल आपल्यासारखा छोटा टनल नाही आहे, खूप मोठा टनल आहे. खूपच मोठा टनल आहे त्याचा. 13 काय 15 किलोमीटरचा टनल आहे तो. आणि आपला थोडासा टनल होऊन नंतर घाट सुरू होतोय. चला पुढे डायव्हर्जन आला. जस्ट एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे की मधीत असे चिन्ह आहेत डायव्हर्जनचे, ते बघून घ्या, नाहीतर तुम्ही रॉंग वे कंटिन्यू कराल न बघता गेले तर. ओझरवाडी आली. पंचिम 380 किलोमीटर, रत्नागिरी 196, खेड 19 किलोमीटर. हे ट्रेन बघा, कोकण रेल्वे दिसली समोर दिसतंय का कॅमेरामध्ये? आम्ही तिथपर्यंत पोहोचूपर्यंत निघून जाईल. हे जस्ट करबुदेमधनं बाहेर निघाली अशी वाटते मला समोर ट्रेन. मस्त आपल्या व्हिडिओसाठी हा आला आहे कोकण रेल्वे. आणि मालगाडी वाटते ही, पॅसेंजर ट्रेन नाही, मालगाडी आहे. खूप लांब सरळ आहे. मस्त कोकण रेल्वे. कधी इमॅजिन नाही केलेलं की याच्या खालनं पण आम्ही जाणार कधीतरी. गावी जाताना आम्ही बघायचो की हे रस्ता मस्त, इथनं जातोय, कुठे जातोय, कुठल्या गावात जातोय. तर खेडमधनं जस्ट निघाला तो. आता 10 वाजले आणि आम्ही ऑलमोस्ट खेड जवळच आहे. कुठला तरी दिवाणी रेल्वे स्टेशन असा काहीतरी लिहिलेला दिसला नाही. बघा ट्रेन दिसतोय लेफ्ट साईडला, जर दिसतोय तर एकदम लपून चाललंय, फक्त छपरा दिसतोय. मस्त. मला माहीत नाही की असा माहीत बी करबुदे त्या साईडला असेल, राईट साईडला, लेफ्ट साईडला बोलूया. खेड 17 किलोमीटर.
स्पीड ब्रेकरचा इशारा दिसतोय मला, थोडासा स्लो करू. भरोसा नाही. नाही, स्पीड ब्रेकर नाही. क्रॉस करणारे खूप लोक आहेत. खवटी आली. कवट्या महाकाळ. एक गावाचं नाव ऐकताना मला जुने काही मराठी चित्रपटाचे नावं ऐकायला डायलॉग आठवतात. कवट्या महाकाळ वगैरे. केळ सरळ, तुलसी फाटा राईट, पणजी सरळ. कनेक्टरवरती थोडासा स्लो चालायचा, कारण हा कनेक्टर पूर्ण लेवल नाही. कधी कधी खड्डे असतात डांबरीवरती. नटुंग. तर फ्रेंड्स, खेड पोचलो आम्ही. समोर खेड गावच आहे. तर थोडासा स्ट्रेचिंग ब्रेक घेतला. ओम नमः शिवाय. थोडासा स्ट्रेचिंग ब्रेक घेतला. बम दुखायला लागलेला, तर आपला स्ट्रेचिंग आता इथून 2 तास 20 मिनटं दाखवत आहेत. चला. शाळेतनं मुलं सुटले. आमच्या टायमाला शाळा म्हणजे एप्रिल मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना होता. मस्त सुट्टी आणि मामाच्या गावी जायचो. आता तसं नाही आहे गाईस. आता एप्रिल संपल्यावर पण यांना सुट्टी भेटत नाही. मे महिन्यात सुट्टी भेटतं मला वाटते. तर त्या हिशोबाने शाळा चालू ठेवतात. एक्झाम झालेली असते. वा काय नदी आहे. दृश्य क्लीन आहे एकदम. पाणी एकदम क्लीन आहे. एक्झाम झालेली असते पण शाळा चालू ठेवतात. हे ॲक्च्युली टीचर्स लोकांना ठेवलेलं होतं ते अगोदर. खेड रेल्वे स्टेशन राईट साईड. ओके, इथून जायचं वाटतं. इथून राईट खेड स्टेशनला. तेच होतोय की टीचर्सला फक्त हे केलेलं यावं लागेल. पेपर चेकिंग वगैरे वगैरे. स्कूल चालू असणार. आता स्कूल चालू ठेवत आहेत तर मुलांना पण बोलवत आहेत. आउच. हे बघा खेड स्टेशन. वरनं चाललं आहे खेड स्टेशनला. जो ट्रेन आम्हाला दिसलेला तो इथे येऊन उभा आहे. तो ट्रेन मालगाडी.
भोसते घाट स्टार्ट. भोसते घाट म्हणे स्टार्ट झालं. भोसते घाट स्टार्ट झाला म्हणजे चिपळूण सुरू झाली. आणि भोसते घाट स्टार्ट होतानाच माझा बाईक म्हणते मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, सॉरी पियाला दे. तर पुढे बघू, जे पण पेट्रोल पंप येईल त्याच्यावर थांबू. चिपळूण 31 किलोमीटर आहे इथून, 31 किलोमीटर्स. हो, हा बँड बघा. सॉलिड स्टीप आहे. चढताना एवढं वाटत नाही. ट्रक ज्याप्रमाणे स्लो चालू आहे, मला वाटत नाही आज संध्याकाळपर्यंत हा घाट क्लिअर करेल. पण खूप स्टीप आहे, वाटत नाही, तुम्हाला कॅमेरामध्ये वाटणार नाही. पण माझा हैदराबाद जो स्ट्रगल करतोय त्याच्यानी समजते. आणि समोर ट्रक वगैरे बघा, खूप स्टीप आहे. आपला महाराष्ट्र पूर्ण घाटाने भरलेला आहे आणि त्यामुळे हा एक चांगला ॲडव्हान्टेज आहे गव्हर्मेंटला की इकडे टुरिझम चांगल्यापैकी प्रमोट होऊ शकतो. या घाटांच्या रोडमुळेच जो नजारे आहे ते देखणं होते ह्या रूटवरती. वा, राईट साईडला काय नजारे आहेत, खूप हाईटवर आहेत. आम्ही राईटनी बघितलं तर समजते, इकडून समजणार नाही. पणजी रत्नागिरी सरळ. आता काय आजूबाजूला राहिलं नाही वाटते. भोसते घाट एंड, संपली पण घाट. भीमाशंकरला माळशेज घाटला जेव्हापासून गेलं आहे ना, बाकीच्या घाट असं वाटत नाही घाट केलंय मी. माळशेज घाट खूप सुंदर आहे, खूप स्टीप आहे. प्रॉब्लेम एकच आहे तिकडे की रस्ते मध्ये खूप खराब आहे आणि सडन खराब आहे, विदाऊट काही वॉर्निंग न देता. चिपळूण राहिले 28 किलोमीटर आणि वाजलेत आता 10:30.
टोल गेट अहेड. टोल गेट अहेड. टोलचा प्रवेश आहे पुढे. हा कुठला टोल असला? खेड टोल की चिपळूण टोल? असले रस्ते लडाखपर्यंत बनले पाहिजे, मग मजा होईल लडाखमध्ये. ठीक आहे, ॲडव्हेंचरसाठी तुम्ही म्हणतात की नाही तसं रस्ता पाहिजे असा तसा. मी जेव्हा पण बघतो कुठल्याही रस्त्याला तर तो रस्ता सेफ्टीच्या हिशोबाने बघतो. तर सध्या लडाखचे जे रस्ते आहेत ते सेफ्टीच्या हिशोबाने नाही आहेत. म्हणजे काही रस्ते, नॉट ऑल. तर त्या हिशोबाने मला वाटते की थोडा हे असला पाहिजे. हे टोल बंद आहे, सगळे गेट बंद केले आणि बाजूनी काढले ट्रॅफिकला. आता थोडा ऊन फील होतोय पायामध्ये आणि हातामध्ये. थोडा उन्हाळा लागतोय असा. पण अजून हवा जो आहे, वारा जो आहे इकडचा, तो ऊन लागत नाही एकदम. फक्त सूर्याचा प्रकाश ऊन लागते मला. बाकी जो असतो ना एक हवाचा लाट गरम, तो लागत नाही. कारण अजून दुपार झालेली नाही. दुपारच्या नंतर ते सुरू होतो. हा मुलगा बघा किती टाइमपास करतोय बघा. मी जेव्हा जवळ येईल तेव्हाचा स्टाईल मारत येईल. जा ना बाबा लवकर. अरे हा, याच्या चक्करमध्ये हे विसरलं नाही पाहिजे की आम्हाला फ्युलअप करायचं आहे पुढे जिथे पण भेटलं पेट्रोल पंप. 200 मीटरवरती पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल. करून घेऊ बाबा. 3 काटे आहेत अजून, पण काय भरोसा नाही.